आपण या मेन सब्जेक्टवर जाणार आहेत की प्रोडक्टचा उपयोग तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे सगळ्यांना, की प्रोडक्ट का वापरायचे. तुम्ही लोकांना क्लिअर करू शकले पाहिजे की प्रोडक्ट कशामुळे वापरले गेले पाहिजे. याच्यामध्ये डेली नीडचे प्रोडक्ट तर का वापरायचे, का बाबा क्वालिटी आहे, डिस्काउंट भेटल, कन्सिस्टन्सी भेटल, धंदा आपला आहे, बिझनेस आपला आहे, करिअर होईल, स्वप्न पूर्ण होतील, हे तर डेली नीडचे प्रोडक्ट वापरायला आपण करू शकतो. पण हेल्थ रिलेटेड, ऍग्री रिलेटेड बोलावं लागणार का नाही लागणार लोकांना. बरोबर. तर पहिला आपण हेल्थ रिलेटेड बोलून घेऊया. मी आता ओव्हरव्ह्यू देणार आहे तुम्हाला, फार डीप मध्ये. याच्यामध्ये मी पॉईंट टाकले, स्लाइड टाकल्या, त्याला ध्यान लक्षपूर्वक आहे का या सेशनला. याच्यामुळं मला गॅरंटी आहे आपल्या बिझनेसचा मेन गाभा काय आहे गणेश सर, प्रोडक्ट. लोकांनी प्रोडक्ट वापरलेच पाहिजे. लोकांना ती फिलिंग लोक शेअर करतील आणि नेटवर्क बिल्ड होईल. जर प्रोडक्ट तुम्ही काढलं बिझनेस मधलं तर कशाला मेंबर बनावं लागतील निस लोकांचे, राईट ऑर रॉंग. तर आपल्या बिझनेसचा गाभा आहे मेन प्रोडक्ट. तर का प्रोडक्ट वापरायचे तर समजून घेऊया. पहिला आपण ह्युमन बॉडी स्ट्रक्चर काय. स्त्री आणि पुरुष एकत्र येतात, त्यांच्यापासून एक पेशी म्हणजे बॉडीचा पाया काय, आपल्या शरीराचा पाया काय. स्त्री आणि पुरुष एकत्र येतात, त्यांच्यापासून एक पेशी तयार होती. पेशीचा समूह तयार होतो, त्याला टिश्यू तयार म्हणतो आपण. टिश्यू पासून अवयव तयार होतात, अवयवापासून एक सिस्टीम बांधली जाते आणि त्या सिस्टीम नंतर शरीर तयार होतं. बरोबर. याच्यामध्ये जर पेशी निरोगी तर शरीर निरोगी, पेशी कार्यक्षम तर शरीर कार्यक्षम, पेशी आजारी तर शरीर आजारी, आणि पेशीचं आयुष्य हे शरीराचं आयुष्य. पेशी मृत, शरीर मृत. हे तर क्लिअर झालं इथपर्यंत सगळ्यांना. हे सगळ्यांना क्लिअर करणं गरजेचं आहे की जे पण बॉडीत इम्पॅक्ट होऊ राहिलाय तो सेल्स पासून होऊ राहिलाय. आणि आपल्या शरीरात रोज जे जेवण करतोय, पाणी पितोय, हवा घेतोय ना, याच्यामुळे आपल्या पेशी नवीन नवीन डेव्हलप होतात, नवीन नवीन तयार होतात. क्लिअर झालं सगळ्यांना. येस सर. आपलं जे शरीर बनलंय ते पेशीपासून. जसं एखादी बिल्डिंग बनली विटापासून, विटा खराब असतील किंवा विटा आपण ज्या शेतीत लावल्यात त्याचं आयुष्य कमी असेल तर बिल्डिंगचं आयुष्य कमी होणार का नाही होणार. येस 100%. मग आता तुम्ही जे खातोय काय, आपण खाण्याची क्वालिटी काय आपली, त्याच्यावर डिपेंड आहे आपल्या शरीराची क्वालिटी, त्याच्यावर डिपेंड आहे आपल्या पेशीची क्वालिटी, टिश्यूची क्वालिटी, अवयवाची क्वालिटी, आपल्या सिस्टमची क्वालिटी आणि आपल्या शरीराची क्वालिटी. आपल्या शरीरात छोटे मोठे सगळे मिळून 13,000 ऑर्गन आहेत, 13,000 अवयव आहेत. किती हजार? 13,000 अवयव आहेत आपल्या शरीरामध्ये आतमध्ये. आणि दिसत नाही, त्या आतमध्ये फक्त हाडा मासामध्ये पॅकिंग केले आतडीमध्ये, पण त्याच्यावर सगळी मुवमेंट होऊ राहिली. जग त्याच्यावर चाललंय. हेल्थ इज वेल्थ म्हटलं आता नाही म्हटलं. जे पण रोज खाताय ना, तो खाण्याचा, आता आपण ह्या गोष्टीला हे डिस्कस करणार की बॉडी खराब का होऊ राहिली, या बॉडीला काय पाहिजे, ही खराब का होते, याचं सोल्युशन काय आहे. मग सोल्युशन मध्ये पण प्रॉब्लेम्स काय आहेत आपण याच्यावर जाणार आहे. ही बॉडी चांगली राहू शकते ना जर याला प्रॉपरली आहार गेला तर, प्रॉपरली पाणी गेलं तर, हवा गेलं तर, जे बॅलन्स न्यूट्रिशन गेलं तर बॉडी चांगली राहू शकते. पण बॉडी सिच्युएशन काय बघा. शरीराला पाहिजे स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, संतुलित खाणं, कार्बोहायड्रेट, विटामिन, फॅट, प्रोटीन, मिनरल, फायबर, हे सगळे शरीराला पाहिजे. पण शरीराला काय भेटतंय? दूषित हवा, दूषित पाणी, फास्ट फूड, दूषित हवा, प्रदूषित पाणी, मिलावटी खाना, सिगरेट, गुटखा, शराब. याचा परिणाम काय होतोय बघा. तणाव येऊ राहिला आपल्या. बिमारी पडण्याचं कारण काय? तणाव येतोय स्वतःवरती, आळस होतोय, त्रास होतोय. शेतीमध्ये रासायनिक प्रयोग केले जातात. खाद्य उत्पादन लोक मिलावट करू राहिलेत, कुठले काही पण विकतात. हॉटेलचे वेटर कसे असतात, किंवा भाजीपाल्यामध्ये मिलावट होऊ राहिल्यात, फळामध्ये मिलावट होऊ राहिल्यात, धान्यामध्ये पण मिलावट होऊ राहिल्यात. बरोबर आहे. पॉलिश केलं सगळं आहार भेटू राहिला आपल्याला. बरोबर. वातावरणामध्ये प्रदूषण बघा, हवा, पाणी, एवढं सगळं ट्रेस. भोजन टायमिंगला होत नाही आपलं. कधी होतंय रात्री 12ला, कधी 1ला, कधी 2ला, कधी 3ला होतंय. त्यानंतर जेवण बनवायची पद्धत माहित नाहीये, किती पकावं, किती आग पाहिजे, किती उकळावं, किती बॉईल करावं. जीवनसत्व काढून टाकले जातात, माहित नाहीये जेवण कसे बनावे. त्याच्यामुळे जीवनसत्व गायब होऊ राहिले. त्यानंतर भोजनला प्राकृतिक रूप में न लेना, याचे परिणाम काय काय होतात बघा. काय काय परिणाम आहेत तुषार सर? ऊर्जा में कमी, रोग प्रतिरोधक क्षमता में कमी, इंद्रियों की कार्य क्षमता में कमी, शरीर का असंतुलित विकास, उम्र में प्रभाव, अन्य शारीरिक बीमारियां. याचा सगळा परिणाम तयार होऊ राहिलाय सगळ्या शरीरावर या गोष्टीचा. आता आपण याच्यात आणखी डेप्थ मध्ये जाऊया. कसं आहे बाबा, कशी आहे लोकांची लाईफ बघा. ही सगळी भागदौडवाली जिंदगी, पळापळी होऊ राहिली, आपल्या जेवणामध्ये जाऊ राहिले.
जंक फूड, खाण्याची सवय वाईट, त्याला व्यायामाची सवय नाहीये, स्मोकिंग करू राहिलेत लोक, दारू पिऊ राहिलेत, त्यानंतर बसून काम करू राहिलेत, त्यानंतर नुसतं झोपून राहू राहिलेत. म्हणजे नुसतं खाण्यापिण्याचा इम्पॅक्ट नाहीये, या आणखीन वर अतिरेक पण इम्पॅक्ट आहे. म्हणजे अशा 8-10 गोष्टीमुळे शरीराची अवस्था बॅड होऊ राहिली. याच्यामध्ये बघा ही सगळी सिच्युएशन. जो स्मोकिंग करतोय तो प्रॉब्लेम मध्ये, जो दारू पितोय तो प्रॉब्लेम मध्ये, आणि ज्याच्यामुळे पॅसिव्ह स्मोकिंग होऊ राहिले. मी पितोय पण माझ्या बायकोला पण जोराचा वाज घ्यावा लागतो, घरात पितोय तर मुलाला पण घ्यावा लागतो. बरोबर. नेक्स्ट काय? स्ट्रेस, ताणतणाव होऊ राहिलाय, पैसे भेटू राहिले नाही, जॉब जाऊ राहिलाय, भांडणं तर होऊ राहिले, बायको म्हणते नांदायचं नाही, बायको भांडणं करते, नवरा मारतोय, सासऱ्याचे भांडणं, हे डोक्याला टेन्शन. मोबाईलचं टेन्शन, मोबाईल मध्ये फुल रेडिएशन आहे, साऊंड, आवाज चर्र साऊंड येतं. त्याच्यानंतर एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, केमिकल पोल्युशन, आहे का नाही? सगळ्या गोष्टी कुठे फॅक्टरीचं पाणी सुटलं जातंय की नाही यार? 100%. किती का पिक्चर आलेत बरं. पाणी सोडलं ते जमिनीमध्ये, जमिनीतले खाल्ले विषाणू मरले, आता जमिनीची कमतरता होऊ राहिली, जमिनीची क्वालिटी डाऊन होऊ राहिली, त्याच्यामुळे पण प्रॉपरली तो आहार भेटत नाहीये. वैभव सर त्याच्यावर सेशन घेणार आहेत सरांना एक, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की शेतीची अवस्था काय आहे, हवेची अवस्था काय आहे. हे सगळं धुवा माती जाऊ राहिले ना वर. हे युव्ही प्रोटेक्शन, सूर्यप्रकाश जो आपण डायरेक्ट भेटतोय ना, वर ते सगळा मोठा थर आहे या सगळ्या पोल्युशनचा आहे. माहिती आहे का तुम्हाला? येस सर. हे सगळं धूर माती कुठं जाऊ राहिले, कुठं ना कुठं जातंय का नाही? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या आतमध्ये हा लेअर राहू राहिलाय. त्यानंतर येणारा भाजीपाला बघा. आता टोमॅटो तर 80 रुपये किलो झालेत केमिकलचे, खा. मटर 200 रुपये किलो झालेत. किती? 200 रुपये किलो. तेल 200 रुपये किलो. अरे 28 रुपये, 22 रुपयाचं पाम तेलाची पिशवी भेटत होती, आज 200 रुपये किलो तेल झाले की नाही झाले? हे पण मिलावटी तेल. आणि काही लोक 200 रुपये किलो शेंगदाणे आहेत, आणि लोक शेंगदाणा ऑइल 200 रुपये किलो विकतात. आम्हाला एक इमेज टाकली होती, मी विचार केला, खरे राव काय बनवते त्याच्यात, लोक काय टाकू राहिले. हे बघा बघा तुम्ही व्यवस्थित बघा, कारण की हे जे मी ट्रेनिंग देऊ राहिलो ना, हे ट्रेनिंग तुम्ही यासाठी घ्या की तुम्ही आज ट्रेनिंग संपल्यानंतर लोकांना बोलायला चालू केलं पाहिजे. पहिलं तर तुम्ही तुमच्या परिवारात ह्या गोष्टी चालता बोलता जर लोकांना तुम्ही प्रोडक्ट खायला तयार केलं, तुम्हाला सांगा झाला ना टर्नओव्हर, धंदाच धंदा. येस ऑर नो? येस येस सर. आणि हे प्रोडक्ट एकदा लागणार आहेत का? रेग्युलर लाईफ लॉंग या प्रोडक्टची लोकांना गरज आहे. येस ऑर नो? येस सर. बघा याचे प्रूफ बघा. तुम्हाला वाटत असेल, खोटं वाटत असेल तर वाचा. बघा जंक फूड काय करू राहिलाय, हजार्ड आहे, म्हणजे शरीरावर आतमध्ये फक्त घाण टाकू राहिलो. मधामध्ये पण भेसळ मिळावट टाकू राहिले लोक, मधामध्ये साखर टाकू राहिले. मध एवढा मध कुठून आणणार? मधमाशा दिसत नाही, मावळा असतं एवढं प्रत्येकाच्या घरी महिन्याला 1-1 किलो मध लागू राहिलाय. सांगा मला मधमाशा पुढे जाऊ द्या. आर्टिफिशियल पद्धतीने मध बनवून विकला जातो सर. आज मला तर मी बोलतो साबुदाणे आर्टिफिशियल, अंडे आर्टिफिशियल, चिकन आर्टिफिशियल, आज भाजीपाला आर्टिफिशियल निघायला लागलाय. प्रत्येक सीजन मध्ये केळं विकू राहिलेत लोक. मी म्हणतो सीजनल फुडच नाही येतं. ते म्हणते आता उन्हाळ्यात फक्त आंबा आहे, पण फळावाल्या 150 फळं असतात, आहेत का नाही? मग हे सगळं पॉइझन बॉडीमध्ये जाऊ राहिले, त्याच्यामुळे कॅन्सर इम्प्रूव्ह होऊ राहिले. नेक्स्ट बघा त्याचा इम्पॅक्ट बघा कुठं होऊ राहिला. एअर पोल्युशन, हवेचा प्रॉब्लेम. का नाकाला काय ऑक्सिजन सिलेंडर जाऊन फिरणार का? आता कोरोना आला तर कोरोनाने किती माणसाची वाट लावून टाकलं. नेक्स्ट बघा काय वाचा. द मँगो इट हॅज बीन रेप्ड विथ द केमिकल दॅट कॉज कॅन्सर. आंबे केमिकल मधून पिकवले जातात, त्याच्यामुळे बॉडीत कॅन्सर तयार होतो. हे पेपर मध्ये. आणि किती लोकांनी आंबे खाल्ले? स्वस्त महाग नाही, स्वस्त. एक जण म्हणतो, तुषार सर, एक जण म्हणतो 2000 रुपये डझन, आणि एक जण म्हणतो 150 रुपये डझन. आता मला सांगा, तो पण हातगाडीवर येऊ राहिला बिचारा विकायला. उन्हात आणत. नेक्स्ट पुरी भाजी बघा, ट्रान्स फॅट जाऊ राहिले शरीरामध्ये. दिसतंय का तुम्हाला? व्हाय ट्रान्स फॅट इज कन्सिडर्ड ॲज बॅड. कशामुळं? एक बर्गर, फिंगर फ्राईज, हे रक्तवाहिन्यामध्ये आतमध्ये जी एनर्जी असते ना रक्त फ्लो करण्याचा, त्याच्या आतमधला लेअर घाण होऊ राहिला बॉडीचा. आता रिसेंटली एक न्यूज होती, 30% पोलीस लढत आहेत दुर्धर आजाराशी. बरोबर सर. 10 मे 2022, ऑलमोस्ट 20-22 दिवसापूर्वीची न्यूज होती. याच्यामध्ये 36 वर्षाचे एक पोलीस व्यक्तिमत्व अटॅकने डेथ झाले. आणि तिथं नंतर रिपोर्ट काढले की 30%, कारण टायमिंगला भेटत नाही, हॉटेलच खावं लागतंय,
आता एक रिसेंटली न्यूज आली रात्री, काहीतरी रात्री का काल एक सिंगर डेथ झाले अटॅकने, माहितीये का? सिंगर, पॉप्युलर मोठे सिंगर आहेत, अटॅकने डेथ झाले, स्टेजवर गाता गाता डेथ झाले. मग बघा आम्ही आजारी नाहीये. ज्यांना वारंवार कफ होतो, कफ सर्दी होती, त्यांना फ्लू होतो, त्यानंतर थंडी वाजून येते किंवा काय ऍलर्जी होती किंवा लगेच इन्फेक्शन होतं किंवा विकनेस जाणवतो, हे छोट्या छोट्या गोष्टीमुळं येणाऱ्या काळात फार मोठे अवयव डॅमेज होणार आहेत. याला तुम्ही छोटं समजू नका. कायला पाणी बदललं ना तरी असं लय मला त्रास होतोय, कायला जेवण बदललं तरी त्रास होतो. नाही, हे फार मोठं प्रॉब्लेम आहे आपल्या सिस्टम मध्ये. वारंवार तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येत असतील तर समजून घ्यायचं की आपली इम्युनिटी स्ट्रॉंग नाहीये, आपल्याला हेल्दी राहणं फार गरजेचं. नेक्स्ट जर बघितलं तर याला एनसीडी डिसीज म्हणतात. याच्यामध्ये टॉपचे मी 4 ते 5 डिसीज बद्दल तुम्हाला थोडं डीप समजून सांगणार आहे की बाबा आजाराचं एक्झॅक्टली मूळ कारण काय असतं, कशामुळे आजार डेव्हलप होणार, याच्यामुळे बॉडीत काय प्रॉब्लेम होऊ शकतात. याच्यामध्ये बघा सीबीडी म्हणजे हृदयाचा प्रॉब्लेम असेल, कॅन्सर असेल, त्यानंतर लंग्स रिलेटेड इश्यू असतील किंवा डायबिटीस रिलेटेड इश्यू असतील. हे मेन टॉपचे डिसीज आहेत, हे वॉझर टाईपचे डिसीज आहेत. याच्यामध्ये बघा हृदयाचे आजार कशामुळे तयार होतात. हे हृदयाला वेगळ्या वेगळ्या रिझन मुळे अटॅक येऊ शकतो, हृदयाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. रिस्क फॅक्टर काय हृदयाचं, स्मोकिंग करणं किंवा डायबिटीस होणं. आता डायबिटीस होण्यामुळे पण हृदयाचे प्रॉब्लेम येतात, पण डायबिटीस का होतो हा पुन्हा एक चेन मधला पार्ट. त्यानंतर हाय कोलेस्ट्रॉल, बॅड हॅबिट्स, त्यानंतर वजन वाढणं किंवा फिजिकल इनऍक्टिव्हिटीमुळे हार्ट रिलेटेड इश्यू तयार होऊ शकतो. तर एक्झॅक्टली काय होतं, काय असं होतं की ज्याच्यामुळे अटॅक लेवलला माणूस जातो, ब्लड प्रेशर हाय लो होऊन जातो, कशामुळे या गोष्टी होतात. तर बघा वर नॉर्मल आर्टरी दिली, इथं दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर. ही रक्तवाहिनी आहे आपल्या शरीरातली. हे जे हार्ट दिसतंय तुम्हाला उजव्या साईडला, छोट्याशा रक्तवाहिनीला असं मोठं करून दाखवलंय त्यांनी. 3 रक्तवाहिन्या दाखवले. नॉर्मल रक्तवाहिनी, ही बिल्डअप आणि हे प्लॅक, म्हणजे हळूहळू हे खराब व्हायला लागली आणि नंतर क्लॉक होऊन जातो. आणि हा जो रक्तवाहिनीच्या आतमध्ये जो क्लॉक तयार होतो, हे झाल्यानंतर रक्तवाहिन्याचा ब्लड प्रेशर, म्हणजे तुम्हाला असं वाटलं हा एक प्रॉब्लेम झालाय, काय नाही एवढा सॉल्व्ह करूया. एवढ्या प्रॉब्लेमने काय होते, ह्या प्रॉब्लेम मधून इथून ब्लड फ्लो करणार कमी जास्त होणार का नाही, हाय आणि लो होणार का नाही होणार. यस सर. लाइट कमी जास्त झाली, अगर आपके घर में लाइट इलेक्ट्रिसिटी कम ज्यादा होती है ना, तो घर के अंदर के इंस्ट्रूमेंट खराब हो जाते हैं, बल्ब उड़ जाता है, फ्रीज खराब होता है, एसी खराब होता है. कधी कधी आपल्या शरीरामध्ये, मग मला सांगा, पाणी जरी कमी जास्त झालं, लाईट कमी जास्त झाली, तर मोटर पण जळती, पाण्याची जळती की नाही जळत. मग रक्तवाहिन्यामध्ये जर हा ब्लॉक असे तयार झाले आणि खाण्यापिण्यामुळे होत, हे सगळे इश्यू मी जे मागाशी समजवलंय सगळ्या गोष्टीमुळे असं तयार होत. मग या अशा जेव्हा गोष्टी होतील, याचा इम्पॅक्ट सगळीकडे होणार. जिथं जिथं तुमचं ब्लड सर्क्युलेशन जातं तिथं सगळा प्रेशरचा डॅमेज व्हायला लागतो. मग याचं आज जर बघितलं तर इथं नॉर्मल आर्टरी, त्यानंतर ब्लॉक आर्टरी आणि कम्प्लीट ब्लॉक आर्टरी दाखवली उजव्या साईडला. त्या उजव्या साईडच्या स्क्रीनवर बघा. मग कधी कधी काय केलं जातं, याला कट केलं जातं, इथं त्याला बायपास सर्जरी मानतात किंवा याच्यामध्ये स्प्रिंग टाकली जाते आणि टेम्पररी असं केलं जातं. ती खराबी, ती घाण तिथंच असते त्या रक्तवाहिनीमध्ये, फक्त त्याला साईडला करून रक्तप्रवाह सुरळीत केला जातो. ती जर नाही ऐकलंय की स्प्रिंग टाकली जाते, स्प्रिंग टाकते बाबा, ती जर नाही ऐकलंय. हा, मग हे बघा पुढल्या इमेज वरती बघा, ह्या रक्तवाहिन्या पूर्ण शरीरात येतात. याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल हळूहळू इन्क्रीज कसं होतंय, ब्लॉक कसं होतो, इथं बघा 30% ब्लॉक, 50% ब्लॉक, 90% ब्लॉक आणि 99% ब्लॉक. छोट्याशा रक्तवाहिन्या हे करून दाखवत. याच्यामध्ये जर बघितलं तर याचा इम्पॅक्ट कुठं कुठं होऊ शकतो शरीराला. याच्यामुळे डोळे आंधळे होऊ शकतात, दिसण्याचे प्रॉब्लेम येतील तुम्हाला, चष्मा लागू शकतो, स्ट्रोक येऊ शकतो, हार्ट अटॅकचे इश्यू होऊ शकतात, हार्ट फेल्युअर होऊ शकतं, किडनी फेल्युअर होऊ शकतात रक्तवाहिन्याच्या ब्लॉकमुळे, बीपी हाय लो बीपी मुळे. आणि याच्यात जर डायबिटीस असेल तर रक्त पातळच्या जागी घट्ट जाणार रक्त, जायचे पाहिजे तो फ्लो फॉलो होणार का, नाही होणार. याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो माणसाला. आता बघा प्रत्येक सेकंदाला 60 सेकंदाला जर बघितलं तर लोक मला एवढी 60 सेकंड समवन डायज ऑफ कार्डिओ डिसीज, म्हणजे हृदय रोगाने प्रत्येक 60 सेकंदाला लोक मरू आहेत. अमेरिकेमध्ये 34 सेकंदाला एक डेथ होती हार्ट अटॅकने. द इनव्हिजिबल किलर 25% ऑफ डेथ फ्रॉम हार्ट डिजीज इथं सांगितलं WHO ने.
25% जे लोक मरतायत ते हार्ट डिसीजमुळे मरतायत. मग रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक तयार झाल्यामुळे लोक मरू राहिले. नेक्स्ट इथं हे दाखवलंय द बर्डन ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिसीज 70.3 मिलियन डेथ अ इयर. 1 मिलियन म्हणजे 10 लाख आणि तर 17.3 मिलियन म्हणजे जवळपास 2.5 नियर अबाउट 1.5 ते 2 कोटी लोक मरतात हार्ट प्रॉब्लेम मुळे वर्षाला. मग हा स्ट्रोकचा प्रकार या तोच ब्लॉकेजेस ब्रेन मध्ये गेला तो स्ट्रोक येऊ शकतो माणसाला. बघा इथं छोटीशी इमेज करून दाखवली. हा छोटस वाटतं आपल्याला गाठ आलीये फुगल्यासारखं आलंय पण कुठं ना कुठं एक तर तो मसलचा गाठ येऊ शकते किंवा रक्तवाहिन्यामध्ये प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. समजणं गरजेचं आहे बॉडीला. 1 in die ऑफ स्ट्रोक इन लाईफ टाइम म्हणजे 6 लोकांतला 1 माणूस स्ट्रोक मुळे मरतोय. तो हार्टचे विषय वेगळेच आहेत. हे स्ट्रोकचे विषय समजतो तुम्हाला. 20 मिलियन पीपल सफर फ्रॉम स्ट्रोक एव्हरी इयर. इट कॉज 5 मिलियन डेथ. म्हणजे 2 कोटी लोक स्ट्रोक मुळे पण सफर होत आहेत. म्हणजे बीपी कुठे कुठे इम्पॅक्ट करते बघा. रक्तवाहिन्यातला हा जो ब्लॉक बघितला हार्टचे प्रॉब्लेम वेगळे सांगितले मी तुम्हाला. आता स्ट्रोकचे इश्यू किती लेवलला आहेत? हायर लेवलला. इंडियामधलं स्टॅटिस्टिक आहे 3 ते 4 हजार इंडियन सफर फ्रॉम स्ट्रोक एव्हरी डे. रोज 3 ते 4 हजार लोक भारतामध्ये स्ट्रोकने प्रॉब्लेम मध्ये येऊ राहिले. स्ट्रोक कॉज मोर डेथ इन द कंट्री दॅन मलेरिया, टोबॅको अँड HIV. म्हणजे रक्तवाहिन्यातला ब्लॉक हा HIV, मलेरिया आणि कॅन्सर टीबी पेक्षा पण मोठ्या लेवलला डेथ घेऊन जाऊ राहिले. नेक्स्ट पार्ट आहे मी थोडेसे डेप्थ समजवतोय. याच्यात समजवायचे तुम्हाला याचा ओव्हरव्ह्यू समजवायचा आहे. डेप्थ 2-3 गोष्टी समजवल्या रूट मूळ समजवलं तर लोक ट्रेन होतील का नाही होतील. याच्यामध्ये कॅन्सर प्रकार काय किती जणांनी ऐकलंय की आज कॅन्सरचं प्रमाण लई वाढलंय. कुठं पण बघा कॅन्सर दिसू राहिला. किती जणांना बघू राहिले सगळे आजूबाजूला कॅन्सरचं प्रमाण दिसतंय. कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय. कॅन्सर कसा डेव्हलप होतो बघा. कॅन्सर डेव्हलप होण्याचं नॉर्मल सेल्स येतं तो अबनॉर्मल होऊन जातो. म्हणजे जो स्पीड पाहिजे नॉर्मल सेलला ग्रोथ होण्यासाठी तो मॅक्झिमम स्पीडने ग्रोथ व्हायला लागतो तो टिश्यू. म्हणजे अनहेल्दी सेल. जसं एखादं चायना प्रोडक्ट आहे बाबा ते लय फास्ट बनलं जातं पण एखादी चांगली गाडी आहे ब्रँडेड गाडी तिला बनायला वेळ लागतो. तसं आपल्या शरीरात नॉर्मल ग्रोथ नाही होत अबनॉर्मल ग्रोथ व्हायला लागते आपल्या सेलची. म्हणून तुम्ही बघितलं का कॅन्सरचे गोळे येणं शरीर फुटणं हे होणं हे बघितलंय सगळ्यांनी. बाहेरून झालं हे शरीराच्या आत पण असे गोळे तयार होतात. कधी तयार होते आत पण असाच विषय होतो आणि कधी कधी आत ते फोडून बाहेर येतंय का नाही. गळ्याला कॅन्सर कधी तोंडाला बघितलं सगळ्यांनी कुठं ना कुठं दिसून बघितला तुम्ही. मग मला सांगा ज्या वेळेस त्या पेशंटला त्या टिश्यूला पाहिजे तो न्यूट्रिशन पाहिजे तो आहार नाही भेटल्यानंतर मग सेल्स काय होतील त्या लेवलला ग्रोथ करायला लागतील. जसं ज्या शेतीला पाणी नाही भेटलं तर ते शेतीवर पाणी कसं पीक कसं तयार होतं मला सांगा. खत पाणी नाही भेटलं ते पीक तयार कसं होईल. मग त्या टाइम्स मध्ये आपली शेती आपलं शरीर एक शेती आहे. तिथं सगळीकडे हवा पाणी आहार भेटला पाहिजे न्यूट्रिशन विटामिन मिनरल भेटले पाहिजे. पण जात आहे का नुसते टेस्ट भरले आहेत फक्त लोक आणि मग मेडिकल मध्ये हॉस्पिटलमध्ये फुल पैसे भरवले जातात. आणि ज्यांना हे खरंच नॉलेज आहे ते खरंच शेअर करत नाही. त्यांचा पण धंदा डिपेंड करतो. अगरबत्ती लावा लागते हे सर नो. नेक्स्ट बघा खाली बघा कोलन कॅन्सर दिला. इथं पोटामध्ये जे आतड्या असतात ना इथं छोटासा प्लाक दाखवलाय छोटासा पॉईंट दाखवलाय. तो हळूहळू कसा मोठा लेवलला होतो. एवढे लोक कष्टाने पैसे कमवतात. जर प्रॉपरली मी म्हणतो ते शरीरावर राहिले तर शरीराला आधार नाही झाले तर तो पैसा सेव्ह होईल का नाही होईल. आपण आणखीन पैसे कमवू शकतो. ब्लड सेल मध्ये कॅन्सर झाला तर कसं असतं बघा. हे नॉर्मल ब्लड सेल आहे. हळूहळू तो ब्लड सेल कसा एक्सपांड व्हायला लागतो. त्याची सेकंड म्युटेशन आणि फोर्थ म्युटेशन बघा. याच्यामध्ये ट्यूमर सेल दाखवला इथं हळूहळू डॅमेज होतो. आणि आता ह्या सेल्स पासून एखादा ब्लड सेल आहे आपला जसं पेशी आहे रक्ताच्या पण सेल असतात रक्ताच्या पेशी आहेत. याच्यामध्ये जर बघा हा ब्लड सेल आहे हा हेल्दी सेल आहे. हा खाली हेल्दी सेल क्रिएट करायला लागला पण ह्या सेलला प्रॉपरली पाहिजे तो आहार नाही भेटला तो हा पुढलं जी फळी आहे पुढली जी ग्रोथ आहे ती अनहेल्दी करायला लागेल का नाही लागत. जसं एखाद्या झाडाला पाहिजे तो खतपाणी नाही गेलं तर त्याचे फळं कमजोर येतील का नाही येतील काय वाटतं तुम्हाला. आपल्या शरीरा थ्रू ह्या पेशी थ्रू ही पेशी ह्या पेशी थ्रू ह्या पेशी थ्रू मग ज्या दिवशी प्रॉब्लेम तयार व्हायला लागला तिथून पुढे सगळं शरीर डॅमेज व्हायला लागतं. कोणाला क्लिअर झालं हा विषय.
याच्यामध्ये बघा खाली जर एक सेल्स आहे बाबा, इथं कॅन्सरचा सेल दाखवलाय, तो कॅन्सरचा सेल आता खाली कुठली ट्री डेव्हलप करणार? कॅन्सर कुठलं स्ट्रक्चर, कुठलं नेटवर्क डेव्हलप करणार, कुठल्या लेग डेव्हलप करणार तो सेल? कॅन्सर सेल. त्या शरीरामध्ये सगळ्या ज्या गोष्टी चालू होतात त्याचं झाड तुम्ही ते बी लावलं का ते तसंच झाड तयार होतं शरीरात. बरोबर. मला असं वाटतं आज तुम्ही डॉक्टरच होऊन जाणार, डॉक्टर बनून फिरू नका. हे सगळं चाललंय प्रोडक्ट का वापरायचे याच्यावर चाललंय. हे सगळे कुठे चाललेत, प्रोडक्ट वापरले पाहिजेत. मग याच्यामध्ये बघा ऑलमोस्ट जर बघितलं आशिया म्हणजे आपला जे एशिया खंड आहे तो हायेस्ट पर्सेंटेज आहे 48 विथ 87,51,000 केसेस कॅन्सर रिलेटेड. मग याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, लिप कॅन्सर, त्यानंतर आणखीन काय केरिविक्स, प्युटेरी कॅन्सर, लंग्स कॅन्सर, स्टमक कॅन्सर आणि अदर कॅन्सर वेगवेगळे प्रकार दिले त्याच्यात. त्याच्यामध्ये बघा COPD, त्याला आपण लंग रिलेटेड इश्यू तयार म्हणू शकतो. इथे बघा हे नॉर्मल आहे आणि हे अबनॉर्मल आहे, याचा डिफरन्स समजवला इथं. याच्यामध्ये जर बघितलं तर 3 मिलियन पीपल डाय COPD इच इयर. 3 मिलियन म्हणजे किती? ऑलमोस्ट 30 लाख लोक ह्याच्यामुळे डेथ होतात. माझे सगळे आजार जर एका पिशवीत काढले तर मला वाटते लोकसंख्येच्या किती पर्सेंटेज लोक कार्यक्रम होत असेल विचार करा तुम्ही. हे रिस्पिरेटरीचे म्हणजे लंगचे दम लागणं वगैरे माहिती ना, कपचे वास येणं, इश्यू होणं, श्वास न घेता येणं, होतात ना इश्यू हे. डायबिटीज नेक्स्ट सब्जेक्ट आहे डायबिटीज. डायबिटीज 1, डायबिटीज 2. युअर बॉडी नीड्स इन्सुलिन टू ट्रान्सफॉर्म ग्लुकोज इनटू एनर्जी. व्हॉट इज डायबिटीज? डायबिटीज तुम्ही जे पण जेवण करताय ते जेवण एनर्जी मध्ये कन्वर्ट होण्यासाठी जे इन्सुलिन ते ग्लुकोज आणि इन्सुलिनला जे शरीरामध्ये पोहोचायचं काम करत असतं, ज्याने एनर्जी तयार होती. ह्याला इम्पॉर्टंट पार्ट आहे याच्यामध्ये. आपलं जे पण ग्लुकोज आहे, जे पण जेवण करताय, जे शुगर बनती, हे एनर्जी मध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन हा पार्ट असतो. तर याच्यामध्ये टाईप 1, टाईप 2 डायबिटीस असतात. टाईप 1 हा 10% लोकांना होतो आणि टाईप 2 हा 90% लोकांना होतो. याच्यामध्ये थोडस मी तुम्हाला समजून सांगतो की टाईप 1, टाईप 2 डायबिटीसचा अर्थ काय याच्यामध्ये. पहिला टाईप 1 डायबिटीस आहे की आपली बॉडी इन्सुलिन तयार करत नाही. टाईप 1 डायबिटीस मध्ये आपली बॉडी इन्सुलिन तयार करत नाही. आणि टाईप 2 डायबिटीस मध्ये आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन तयार होते, ग्लुकोज तयार होते, पण आपले अवयव ते घ्यायला तयार नाहीये. आले का लक्षात? बरोबर. आपलं शरीर, आपल्या पेशी, आपले सेल ते घेत नाहीयेत कारण की ती ताकद नाही राहिलेली. त्याच्यामुळं टाईप 2 डायबिटीस तयार होतो. आणि मॅक्झिमम लोकांना टाईप 2 राहिलाय कारण की त्यांच्या पेशी, त्यांचे जे पेशी अवयव बनलेत ना, हे सगळे अनहेल्दी व्हायला लागले. त्याच्यामुळं कधी कधी काय होतं, मग डायबिटीस डिटेक्ट होतं. टाईप 1 डायबिटीस मध्ये बघा कसं आहे. टाईप 1 डायबिटीस मध्ये दाखवलंय 1 नंबर पॉईंट आहे, स्टमक कन्वर्ट फूड टू ग्लुकोज. म्हणजे जेवण ते ग्लुकोज मध्ये कन्वर्ट झालं. टू ग्लुकोज एंटर ब्लड स्ट्रीम. ग्लुकोज तुमचं रक्तवाहिन्यात गेलं. त्यानंतर पॅनक्रियास प्रोड्यूस लिटर ऑर नो इन्सुलिन. म्हणजे एक तर थोडं इन्सुलिन प्रोव्हाइड करतो पॅनक्रियास किंवा इन्सुलिन प्रोव्हाइड करत नाही. अशा टॅबलेट अशा वेळेला लोक गोळ्या आणि इंजेक्शन घेतात माहिती इन्सुलिनचे. त्यानंतर 4th नंबर पॉईंट आहे ग्लुकोज अनेबल टू एंटर द बॉडी इफेक्टिव्हली. म्हणजे इन्सुलिनच्या कमतरतामुळे ग्लुकोजचं एनर्जी मध्ये कन्व्हर्टर होत नाहीये, म्हणून शुगर लेवल रक्तात वाढत जाते. म्हणून रक्त कमी आणि जास्त शुगर होती. ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी रक्त कमी असतं, जास्त असतं शुगर लेवल ब्लड मध्ये. त्याचं कारण हे समजणं गरजेचं आहे. ह्या थोडा रूट समजणं गरजेचं आहे. याच्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ आणि आपण आपल्या लोकांना हे जर समजवलं नसतं डायबिटीस तरी लोक प्रोडक्ट खायला लागतील, म्हणजे हेल्दी माणसाला जरी समजवलं तर. आणि ग्लुकोज लेवल इन्क्रीज. ह्या पहिल्या केसमध्ये आपल्या शरीरातील साखर वाढत जाते कारण की इन्सुलिन तयार होत नाही. पहिला टाईप 1 डायबिटीस. टाईप 2 डायबिटीस मध्ये बघा इथं जे तुम्ही ग्लुकोज पण येतंय, इन्सुलिन पण येतंय, पण ऑर्गन आर नॉट रिस्पॉन्सिव्ह टू इन्सुलिन, दस लेस ग्लुकोज इन यूज टू स्टोअर फॉर अस. लिव्हर ऑफ ग्लुकोज इन्क्रीज द ब्लड स्ट्रीम. म्हणजे ह्या केसमध्ये तुमचं जेवण ग्लुकोज तयार होतंय, पॅनक्रियास इन्सुलिन पण देतोय, पण ग्लुकोज इज अनेबल टू एंटर द बॉडी इफेक्टिव्हली. याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात. समजलं का तुम्हाला? क्लिअर झालं का? रक्तवाहिन्यामध्ये साखर झाली, रक्त घट्ट पातळ व्हायच्या गोळ्या ऐकल्या असतील तुम्ही. मग शुगर एवढी जास्त होती की रक्त घट्ट व्हायला लागतं, मग पुन्हा पातळ व्हायची गोळी. आता मला सांगा, खाणं बंद राहणार आहे का? पोटातलं जेवणच तुम्ही मूळ सिस्टम जर डॅमेज झाली तर वरून तुम्ही काय करणार आहे?
एखाद्या घराला लई आग लागली मोठी आणि तुम्ही बल्ब पुशीत आहे, बलाला काढताय, तुम्ही फॅनला जपताय, फॅनवर कवर टाकताय, तुम्ही एसीवर कवर टाकताय, तुम्ही गॅसवर कवर टाकताय, सगळे पण आग लागली बरं का घराला. मग कधी कधी रूट मध्ये जाणं गरजेचं आहे, मुळामध्ये जाणं गरजेचं आहे. क्लिअर होते सगळ्यांना? येस सर. येस सर. बघा इथं टाईप 1 आणि टाईप 2 पर्सेंटेज दिले तिथं. टाईप 10 नो बॉडी डज नॉट प्रोड्यूस इन्सुलिन टाईप 1 मध्ये, आणि टाईप 2 मध्ये द बॉडी प्रोड्यूस इन्सुलिन बट इज नॉट यूज इफिशियंटली. मग कॉज काय डायबिटीसचा? तोच काय बघा, सेडेंटरी, एक्सेस फूड, जादा खाणं, वजन वाढणं, स्ट्रेस, डोक्याला टेन्शन घेणं, त्याच्यामुळे पण इम्पॅक्ट होऊ शकतो डायबिटीस. त्यानंतर फॅमिली हिस्ट्रीमुळे होऊ शकतं, वय वाढल्यामुळे होऊ शकतं. मग याचे लॉंग टर्म इफेक्ट काय बॉडीवर, काय काय डॅमेज होऊ शकतं डायबिटीसनी ते बघा. मग काही लोक डायबिटीस झालेल्या माणसाला म्हणतात तुम्ही तुमची काळजी घ्या, अरे पण आपल्याला पण डायबिटीस होऊ शकतो ना या गोष्टींमुळे. का नाही होऊ शकत? डायबिटीस काय कुठून मस्त गोळ्या बिळ्या खाऊन डायबिटीस केला होता स्वतः लोकांना? बघा काय हे सगळं डॅमेज होणार डायबिटीसमुळे. म्हणजे डोळ्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात, दाताचे प्रॉब्लेम येऊ शकतात, जॉईंटचे इश्यू येऊ शकतात, थायरॉइड होऊ शकतो, किडनीचे इश्यू, सेक्शुअल डिसफंक्शन येऊ शकतं. आज बघा बाळ न होण्याचे प्रॉब्लेम्स येऊ राहिलेत, सरासरी होऊ राहिलेत, मुलं न होण्याचे प्रॉब्लेम्स, अनसॅटिस्फॅक्शनचे इश्यू तयार होऊ राहिलेत. आणि मग लोक वेगळ्या ट्रीटमेंट करतात, स्किनचे प्रॉब्लेम, नर्व डॅमेज, फूड प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम डायबिटीसमुळे होऊ शकतात. इथं बघा नंबर ऑफ पीपल विथ डायबिटीस इन मिलियन्स, मिलियन मध्ये 1 मिलियन म्हणजे 10 लाख. बघा 2000 साली 32 मिलियन लोक होते डायबिटीसचे. 32 मिलियन म्हणजे ऑलमोस्ट 3 करोड 20 लाख. नंतर 4 करोड झाले 2007 ला, नंतर 6 करोड झाले 6 करोड 20 लाख. 2017 ला 73 म्हणजे 7-7.5 कोटी झाले. आणि एक्सपेक्टेड आहे की 2025 ला 134 करोड मिलियन. 134 मिलियन म्हणजे किती? जवळपास 1200-1300 करोड लोकांना डायबिटीस असणार, हे एक्सपेक्टेशन आहे ग्राफनुसार. 2019 मध्ये 77 मिलियन होते, म्हणजे ऑलमोस्ट 7.25 करोड लोकांना डायबिटीस होता. 2030 मध्ये समजवलंय की 100 करोड म्हणजे 10-12 करोड लोक डायबिटिकने असतील. 2045 ला 134 करोड लोक डायबिटिक असतील. कोणाला क्लिअर झाला रेशो? येस सर. येस. म्हणजे इमॅजिन करा की मार्केट किती मोठे. त्यानंतर दुसरी गोष्ट, याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणू शकतो. हाडं ठिसूळ होणं, थोडं वाकलं तरी मोडतं, थोडं पडलं तरी मोडतं. म्हणजे हाडं जर पाहिजे तो आहार जर हाडापर्यंत गेलाच नाही, हाडाला प्रॉपरली स्ट्रॉंग हाडं झालेच नाही, तर हेल्दी बोन, ऑस्टिओपोरोसिस बोन आणि सर्व ऑस्टिओपोरोसिस बोन इथं दाखवलंय बघा इमेजेस. त्या इमेजेस मध्ये लक्षात येईल की कसे हाडं लोकांचे कमजोर होऊ राहिले. त्यानंतर नेक्स्ट, याच्यामध्ये 68% ऑस्टिओपोरोसिस फ्रॅक्चर रेकॉर्डेड ग्लोबली. 3 लेडीज पैकी 1 लेडीजला आणि 5 माणसापैकी एका व्यक्तींना ऑस्टिओपोरोसिस ग्लोबली होऊ राहिला. 8.9 मिलियन फ्रॅक्चर ग्लोबली. म्हणजे हाडाचे प्रॉब्लेम्स, कारण की हाडं ठिसूळ होऊ राहिले. किडनीचे इश्यू बघा, किडनी कशा डॅमेज होतात. किडनीमुळे काय काय येऊ शकतं बघा, डायबिटीस होऊ शकतो, ब्लड प्रेशर येऊ शकतो, हार्ट प्रॉब्लेम येऊ शकतात, ऑबेसिटी येऊ शकते, फॅमिली हिस्ट्री, किंवा जे लोक अल्कोहोल, तंबाखू, गुटखे वगैरे करतात आणि 60+ वर्षांच्या. म्हणजे सिस्टीम कनेक्टेड आहे. एक प्रॉब्लेम झाला का सगळ्या ऑर्गन मध्ये इश्यू तयार होतो. जसं लाईट गेली, फ्रीज बंद होईल, एसी बंद होईल, फॅन बंद होईल, टीव्ही बंद होईल. मग पोरग चिडचिड करण, पोराला सांभाळावं लागेल. येस ऑर नो? जर पोरग टीव्ही पाहते, लाईट गेली, केबल गेली, तर याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पॅक्ट सगळीकडे तयार होतो बॉडीमध्ये. असं नाही की माझं एवढं दुखतंय, नाही, त्याला सगळे सिस्टीम कनेक्टेड आहे. येस ऑर नो? तसं इंटरनेट बंद झालं तर किती मीटिंग कॅन्सल होतील, किती लोकांना टाइम काम प्रॉब्लेम तयार होईल. आज आता इथे इंटरनेट बंद झालं तर इश्यू तयार होतील की नाही मीटिंग मध्ये? नेक्स्ट काय बघा, आता बघा हर बीमारी की जड मोटापा होत आहे. मग काही लोक म्हणतात आम्ही तर जाड नाहीयेत. पातळ लोकांना पण प्रॉब्लेम आहेत आणि जाड लोकांना पण प्रॉब्लेम आहेत. बरोबर. म्हणजे असं नाही की चरबी 60 नंतर प्रॉब्लेम तयार होतो. पण ओव्हरऑल जर बघितलं तर तब्येत जादा असेल तर किती प्रॉब्लेम्स तयार होतात. विचार करा, 5, 10, 7, 8, 15-20 किलो जर वजन एक्स्ट्रा असेल बॉडीमध्ये तर किती मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. तर याचं एक एक्झाम्पल दिसतंय इथं स्क्रीनवर. तर सगळे इश्यू तयार होऊ शकतात. याच्यामध्ये बघा कसं असते, इमेजेस बघा, आतमध्ये
चरबीचा लेअर कसा असतो बघा, पोट किंवा जिथं जिथं फॅट स्टोअर होतं, इमेज दिसेल तुम्हाला सगळ्यांना. येस सर. तर अशा फॅटचं लेअर तयार होतं आपल्या शरीरावर, आपल्या अवयवावरती, आपल्या लंग्स वरती, वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर होऊन जाते ही चरबी. हेल्दी आणि अनहेल्दी दाखवलंय बघा. मग अशी परिस्थिती होती कधी कधी. असं मस्त पैकी बघा हे कसे झाले. नंतर मग काय काय होतं, वेट लॉसने आणखीन हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो, डायबिटीस होऊ शकतो, रक्तदाबाचे इश्यू येऊ शकतात, किंवा नपुसकत्व येऊ शकतं, किंवा स्वतःला लो होऊ शकतं माणूस, मंदी येऊ शकते, किंवा स्टॅमिना कमी होऊ शकतो, सेक्शुअल डिझायर कमी होऊ शकतात, जॉईंट पेनचे इश्यू तयार होऊ शकतात. हे सगळे वेट इन्क्रीज झाल्यामुळे इश्यू तयार होतात. तर आज बघितलं तर आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या क्वालिटीचे याच्यावरती प्रोडक्ट्स येतं. एक शॉर्टकट व्हिडिओ दाखवतो तुम्हाला की रक्तवाहिन्यामध्ये जेव्हा ब्लॉक आढळतो किंवा शरीर ऑर्गन वरती जेव्हा अशा काही गोष्टी असतात तेव्हा काय परिणाम होतो रक्तवाहिन्यामध्ये रक्त फ्लो होण्यासाठी. दिसतोय व्हिडिओ? येस सर. असा कधी कधी ब्लॉक तयार होतो. त्याच्यानंतर आणखीन एक त्याचं टेम्पररी सोल्युशन कसं काढलं आता बघा. स्टेंट, आर्टरीमध्ये स्टेंट टाकून कसं टेम्पररी सोल्युशन दिलं जातं. आणि मग रक्तप्रवाह काय केला तो सुरळीत केला. त्यानंतर नेक्स्ट आपल्या आतमधले जे सेल्स आहेत, आपल्या ज्या पेशी आहेत त्या डॅमेज कशा होतात वेगळ्या वेगळ्या फ्री रॅडिकल्स मुळे. त्याचं एक इमेज पाहू आपण. हळूहळू सगळ्या सेल्स डॅमेज व्हायला लागतात. एका पेशीपासून सगळ्या सेल डॅमेज व्हायला लागतात. मग काम कुठं झालं पाहिजे, मुळात झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे. मुळात काम नाही झालं काय इश्यू शकतो. प्रोटीनची डेफिशियन्सी बॉडीत असेल तर काय काय सिम्पटम्स असतात. बॉडीमध्ये प्रोटीनचा शॉर्टफॉल असेल तर काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात बघा. सूज येऊ शकते, तोंडातून स्मेल येणं किंवा आळस येणं, स्किनचे प्रॉब्लेम, त्यानंतर खाज सुटणं, त्यानंतर मसल मध्ये वेस्टिंग होणं किंवा इन्फेक्शन तयार होणं, किंवा नेलची इश्यू येणं, हेअर फॉल होणं, बोन फ्रॅक्चर होणं, त्यानंतर काय हे कॅलरी इनटेक होणं, किडनी प्रॉब्लेम्स येणं, हार्टचे प्रॉब्लेम्स येणं. तर हे प्रोटीन्समुळे इश्यू होतात. कारण की बॉडीला रोज प्रोटीन पाहिजे. तुमचं जेवढं वय आहे ना, सॉरी जेवढं वजन आहे त्याचे 1 ग्राम म्हणजे 50 किलो जर वजन असेल तर 50 ग्रॅम प्रोटीन, 70 किलो वजन असेल तर 70 ग्रॅम प्रोटीन. मग आपल्या जेवणातून जे प्रोटीन जात नाही आपल्याला त्याचा शॉर्टफॉल आपल्या प्रोटीनने आपण कव्हर केला पाहिजे. आणि जे अँटीऑक्सिडंटचा इश्यू आपल्याला जे आकाश होणं आपलं काम करतं, लिक्विडचे प्रोडक्ट, हे प्रोडक्टचे कसे खावे, काय खावे, कशासाठी खाणं गरजेचं, याच्यावर आपण डिस्कस करूच. याच्यामध्ये बघा, कॅन्सर, डायबिटीस अँड हार्ट डिसीज रिस्पॉन्सिबल फॉर 55% डेथ 30 ते 69 एज मध्ये. 30 ते 69 एज मध्ये ज्या डेथ होऊ राहिल्या त्याच्यातला 55% डेथ या 3 प्रॉब्लेम मुळे होऊ राहिल्या. कुठल्या पण एज मध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ राहिले. 58 लाख डाय ड्यूज टू एनसीडीज इन इंडिया. 81 लाख. इमेजिन करा की घराघरात इश्यू आहे. त्याच्यामध्ये टॉप ग्लोबल क्रॉस डेथ 3 लाख सांगितले. लाखामध्ये डेथ येत्या 96 लाख कॅन्सरचे पेशंट, हार्ट डिसीज 94 लाख, 58 लाख, 31 लाख. मग टोटल जर बघितलं हार्ट डिसीज किल नियरली 26,000 पीपल एव्हरी डे आणि स्ट्रोक क्लोज 16,000. दोन्ही मिळून 41,000 लोक मरतायत स्ट्रोक आणि हार्ट डिसीज मुळे. म्हणजे ओव्हरऑल जर सर्वे काढला तर विचार करा तर त्याचे इश्यू काय येतं, कशामुळे आजार तयार होतात. जेनेटिक फॅक्टर येऊ शकतात, म्हणजे फॅमिली हिस्ट्रीमुळे होऊ शकतं. इन्व्हायरमेंट फॅक्टर, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि एससीबी सनलाईटचं जे पोल्युशन समजवलं तुम्हाला ते. त्यानंतर सोशल फॅक्टर्स पण येऊ शकतात, एज, जेंडर, रेस, इथिसियन्सी, एज्युकेशन आणि इन्कम. त्यानंतर टोबॅको ड्रॉप सेल्फ मॅनेजमेंट, काय अल्कोहोल असतील किंवा काही लोक तंबाखू खाणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी न करणं, वेट गेन होणं,
पुढची जिभेला टंग असणं चॉईस किंवा डेंटल हेल्थचे इश्यू येणं. त्यानंतर नेक्स्ट फॅक्टर कंडिशन्स काय त्याच्यात, मेडिकेशन, जास्त ओव्हर डोसेस मेडिकल टॅबलेट खाणं, ब्लड प्रेशर, लिपिड्स, ग्लुकोज, हे वेगळ्या वेगळ्या ओबेसिटी, ट्रेस, याच्यामुळे पण हे रिझन, म्हणजे मल्टिपल रिझन्स आहेत आपल्या आजार होण्यासाठी. सोल्युशन काय, बॉडी तर कशी बनली कळलं, बॉडी आजारी होती याच्यावर प्रूफ क्लिअर झालं का तुम्हाला, खरं आहे सत्य आहे बाबा या बॉडीची एवढी अवस्था बेकार आहे, सत्य याच्यावर. मग दोन सोल्युशन आहेत, हॉस्पिटल किंवा बॅलन्स न्यूट्रिशन. हॉस्पिटलमध्ये टॅबलेट, इंजेक्शन, सलाईन, ऑपरेशनने माणूस नीट होऊ शकतो का? काय केलं जातं, टेम्पररी सोल्युशन दिला जातं, परमनंट फूड दिला जातो का, आहार दिला जातो का? नाही. मग सोल्युशन काय, आणखीन एक इश्यू काय बघा, ओव्हरऑल जर बघितलं तर क्रिटिकल इलनेस इन इंडिया, एस्टिमेट डेथ पर इयर, ऍव्हरेज कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट. इंडियामध्ये डेथ रेशो समजवलाय की किती लोक डेथ होऊ राहिले. 3.5 लाख रुपये हार्टचे प्रॉब्लेम, लंग साठी 20 लाख, कॅन्सर साठी 10 लाख, लिव्हर साठी 18 लाख, किडनी साठी 4 लाख हे खर्च करावं लागतात जरी काही इश्यू तयार झाले तर. हे रिपोर्ट आहे. मग हॉस्पिटल परवडेल का? एवढे घालून सुद्धा माणूस हेल्दी होऊ शकतो का? नाही होऊ शकत. बघा इमेज काय, 25-30 पर्यंत अँटीबायोटिक ज्या टॅबलेट, गोळ्या, औषध तुमच्या बॉडीवर कामच नाही करणार, डोस वाढत जावा लागणार आणि उद्या सगळी गोळ्याचीच बॉडी होऊन जाणार. डोकं गोळ्याचं, नाक गोळ्याचं, गळा गोळ्याचा, पोट गळ्याचं, कंबर गळ्याचं, सगळं अंगच गोळ्याचं. काय होणार? सगळं केमिकल 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 केमिकल. किती लोकांनी अनुभवलंय की डोकं दुखायला लागलं गोळे खाल्ले, डोकं दुखायला लागलं गोळे खाल्ले, डोकं दुखायला लागलं गोळे खाल्ले, 10-12 वेळा केलं असं, आता कंटिन्यू डोकं दुखायला लागलं तर गोळी खावं लागते. किती लोकांना माहिती? मग 2-3 रुपयाच्या गोळ्या तुम्हाला ते परमनंट बरं करणार आहे का? सांगा मला. 5-10 रुपयाच्या गोळ्यात परमनंट बरं होतो माणूस? तो धंदा आहे. वारंवार तुम्हाला त्याची लत लावली जाते, सवय लावली जाते. जेवढे पण धंदे ह्या जगामध्ये चाललेत ना, ते प्रोडक्ट वारंवार तुम्ही विकत घ्यावा म्हणून ते बनवलं जाते. किती लोकांना पटते? वारंवार तुम्ही विकत घेतलं पाहिजे. मग मला सांगा, डिपेंड करतं की काय करायचं. नेक्स्ट काय, मग बॅलन्स डाएट. सनीचा नंतरचा विचार आहे, बॉडी काय आहे, प्रॉब्लेम्स काय होतात, सोल्युशन काय आहे. हॉस्पिटलमध्ये सोल्युशन नाही तर मग बॅलन्स डाएट. हे बॅलन्स डाएट पाहिजे आपलं, व्हेजिटेबल, प्रोटीन, फॅट आणि काय हे ऑप्शनल एक्स्ट्रॅक्ट. हे सगळं बॅलन्स न्यूट्रिशनचं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्या घरी कळलं पाहिजे की कशात फॅट आहे, कशात फायबर आहे, त्याच्यात कशात प्रोटीन आहे. हे आपल्या घरच्या लोकांना कळणं गरजेचं आहे, आपल्याला कळणं गरजेचं आहे. आपण हे जे लोकांना मार्केटमध्ये तुम्ही जातात ना प्रोडक्ट घेऊन, सनीचे प्रोडक्ट घ्या, सनीचे प्रोडक्ट सांगताय लय भारी आहे, लय जबरदस्त आहे, त्याच्या अगोदर हा बेस लोकांना देणं गरजेचं आहे. तर लोक लॉंग टर्म साठी प्रोडक्ट यूज करतील. एक आहार आहे, एक फूड सप्लिमेंट आहे. अन्न हेच पूर्ण ब्रह्म, हे ताटात पूर्णपणे असं पाहिजे. भेटतंय का? नाही भेटत. जरी भेटलं तरी आज त्याच्यामध्ये काही इश्यू आहेत ते बघूया आपण. लेट फूड बी द मेडिसिन अँड मेडिसिन बी द फूड. जेवणालाच अन्न बनवून द्या आणि अन्नालाच मेडिसिन बनवून द्या. 5 पिलर ऑफ हेल्थ. चांगल्या आरोग्यासाठी 5 गोष्टी गरजेच्या असतात. तुम्ही आनंदी पाहिजेत, थँकफुल पाहिजेत, टेन्शन नाही पाहिजे तुम्हाला भूतकाळाचं, भविष्यकाळाचं. चिडचिड जर करत असाल त्याचा परिणाम पण हेल्थवर होतो. ज्याला प्रोडक्ट द्यायचे त्याला हे इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. नाहीतर इतके प्रोडक्ट खाऊ घालता, तो टेन्शन मध्ये येतो, प्रॉब्लेम मध्ये येतो, दपादप खातोय, कुठले रूल रेग्युलेशन पाळत नाही, नंतर म्हणणार आमचं प्रोडक्ट असं असं आहे, तुमचं प्रोडक्ट असं असं आहे. तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत की बॉडीसाठी खुश राहणं गरजेचं आहे, चांगल्या हेल्थसाठी. दुसरी गोष्ट, चांगली झोप घेऊ शकला पाहिजे माणूस, ऍटलीस्ट 6 ते 8 तास. त्यानंतर नेक्स्ट काय, पाणी पिला पाहिजे माणूस. कमीत कमी 2 ते 5 लिटर पर्यंत पाणी गेलं पाहिजे पोटामध्ये. त्यानंतर एक्सरसाइज झाली पाहिजे. एक्सरसाइज, त्याच्यामुळं स्वेटिंग निघलं पाहिजे, घाम निघला पाहिजे बॉडीतून. जेव्हा घाम निघतो बॉडीतून तेव्हा ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं बॉडीमध्ये, मुवमेंट करायला जातं, शरीरामध्ये सगळीकडे ऑक्सिजन तयार घेतला. म्हणजे बॉडी जर क्युअर करायची, नुसता घरात झोपून माणूस आणि खाणं खातोय, प्रोडक्ट खातोय, येणे नाही. हे सगळे आपले प्रोडक्ट जरी लोकांना वाटलं तुम्हाला रिझल्ट क्रिएट करायचे, तर प्रोडक्ट सोबत त्याचे रुटीन पण बदलणं गरजेचं आहे. त्या आहारामध्ये, त्याच्या व्यायामामध्ये, तर त्याच्या विचारामध्ये, तर प्रोडक्ट इम्पॅक्ट करतं. म्हणजे मोठ्या लेवलला इम्पॅक्ट होऊ शकतो जर तुम्ही समजवलं तर. त्यानंतर क्लीन फूड. समोरच्या माणसाला खुश राहणं गरजेचं आहे. प्रॉपरली झोप पाहिजे, व्यायाम पाहिजे, पाणी पाहिजे आणि चांगला आहार पाहिजे ज्याच्यामध्ये सगळे जीवनसत्व, प्रोटीन, मिनरल, विटामिन्स गेले पाहिजे. व्हॉट वी ईट वी बिकम. जे तुम्ही खाणार तसेच बनणार. म्हणून चेक करणं. मग संतुलित आहार आहे, असा आहार आहे बाबा, संतुलित आहार हा आहार आहे संतुलित. म्हणजे रेग्युलर हे जेवणामधून गेलं पाहिजे सगळ्या काही गोष्टी.
हे सगळं ओव्हरऑल आहार याच्यामध्ये फूड आणि हेल्थ बघा, कार्बोहायड्रेट कशात आहेत, फॅट कशात आहेत, प्रोटीन कशात आहे, विटामिन मिनरल्स फायबर हे ओव्हरऑल जात नाहीये, मिसिंग होऊ राहिले, जिभेच्या पाठीमागे लोक पळून राहिले. आणि मग शरीराला पाहिजे ते अवयवाला त्या पेशींना पाहिजे त्या जर गोष्टी नाहीच भेटल्या, तुमच्याकडून फक्त प्रोटीनच गेलं तर ते प्रोटीनच सेल बनल. शरीरात सगळ्या अवयवामध्ये सगळ्या गोष्टीची गरज आहे. बघा हे खाणं चाललंय, आता खातात का नाही? किती लोकांना ऍग्री हेच खाणं चाललंय? बघा बरं, हात वर करा, कोण कोण ऍग्री करतं हे खातोय आम्ही, याशिवाय आमची जीभ थांबतच नाही, हेच खा म्हणते आम्हाला, काही सांगा तुम्ही आम्ही हेच खातो. आणि लोक आजूबाजूला पण हेच खाऊ राहिले. मी हे खातोय, माझी बायको हे खाते, माझे मुलं हे खातात, माझे आईबाप पण हेच खातात. आणि घरातले प्रॉब्लेम आल्यानंतर सगळ्यात मोठा पैशाचा बोजा येणार ना, तो तर करत्या माणसावर येणार. हे सोडलो. बघा आता साखरही सिगरेट तंबाखू सारखीच. काय सांगितलंय? साखर ही सिगरेट तंबाखू सारखीच. नंतर शेंगदाण्याचं 200 रुपयाचं तेल 130 रुपये लिटर कस काय? उलट शेंगदाण्यात 1 किलो मध्ये 3 किलो शेंगदाणे टाकावं लागतील, तेव्हा मला वाटतं 1 किलो तेल निघेल. बरोबर आहे ना? 3-4 किलो शेंगदाणे. मग आपलं प्युअर शेंगदाणा आहे आपल्याकडे, आपलं प्युअर शेंगदाणा ऑइल आहे, म्हणून मला वाटतं त्याची रेट कॉस्टिंग पण जास्त आहे का नाही? मग बघा नेक्स्ट बघा, साखरेचा प्रॉब्लेम, तेलाचा प्रॉब्लेम, दुधात पण प्रॉब्लेम. वाचा बघा काय दुधामध्ये 87% भारतीय 2025 पर्यंत कॅन्सरने ग्रस्त होणार दुधामुळं. WHO. भारतीय भोजन में पहिले जैसी ताकत नाही रही, पण आपल्याला जगायचंय. मग याच्यामध्ये बघा दुधामध्ये प्रॉब्लेम्स, युरिया, कीटकनाशक, केमिकल युक्त सब्ज्या, कार्बन डाययुक्त फल म्हणजे केमिकल, सब्जीवर केमिकल, फळावर कार्बन डाय, हायब्रिड किस्म के अनाज. जास्त उत्पन्न घेण्यासाठी लोक वेगळे वेगळे प्रयोग करू राहिले. सीताफळ मी एवढं बघितलं होतं, पण एवढं सीताफळ पण बघायला भेटलं आम्हाला. बरोबर आहे. आज बघा पालक एवढी जास्ती, पण आता आपल्याकडे एवढी पालकाचे पाने येतात का नाही येत? सगळं वेगळं झालंय. कारण की काय, मग बघा भोजन के साथ 4 से 5 किलो हानिकारक केमिकल का सेवन प्रतिवर्ष करते. मग शरीर कसं होणार? केमिकलचं. मग केमिकलच्या शेतीमध्ये केमिकलमुळे बॉडी त्रासामध्ये जाणार, मग तिला नीट करायला पण पुन्हा केमिकल. काय वाटतं? मग याच्यामध्ये बघा हे सगळे प्रॉब्लेम होतात. पेस्टिसाइड मुळे काय काय इश्यू तयार होतात ना, हे पण राईट साईडला जाईल. मग काय हे सगळे कॅन्सर, अटॅक, ब्लड प्रेशर, शुगर, अस्थमा, अल्सर, हड्डियों के रोग, खून की कमी, मोटापा. मग 2,500-2,000-3,000 हजार रुपये खर्च तयार होतो. मोठे प्रॉब्लेम आल्यानंतर माणूस काही पण करायला तयार होतो, किती पण पैसे करायला तयार होतो. मग सोल्युशन का नाही? मग हे न्यूट्रिशन मिसिंग होऊ राहिले बॉडीमधून. मग आपल्याला फूड सप्लिमेंटची गरज. म्हणजे जर आपल्याला म्हणलं बाबा आपण डाएट खाऊया, आपण घरचं खाऊया, पण भेटून नाही राहिलं, त्याच्यासोबत ऍडिशनल सप्लिमेंटची गरज आहे. वाटत नाही तुम्हाला? मला तरी वाटतं याची गरज आहे. मग व्हाय देयर इज अ नीड ऑफ सप्लिमेंट? का गरज आहे? तर सॉइल डिपेंड हॅज रिड्यूस द न्यूट्रिशन कंटेंट ऑफ फूड सप्लाय. म्हणजे आपल्या ज्या बी आहे, आपलं जे आहार आपल्याला भेटू राहिला ना, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनच नाही येऊ राहिलं, बस ते पोट भरू राहिले फक्त. नेक्स्ट काय? हायब्रिड क्रॉप प्रोव्हाइडर लोअर न्यूट्रिशन फूड. जे लोक हायब्रिड खाऊ राहिले, भाजीपाला हायब्रिड, फळं हायब्रिड, धान्य पण हायब्रिड, मग हायब्रिड जाऊ राहिले, याच्यात न्यूट्रिशन नाही येऊ राहिलं, फक्त पोट भरतंय. मला सांगा पावभाजीने पोट भरल का नाही भरत? वडापावनी, पिझ्झा, बर्गरनी. मला सांगायच्यात आहे का बाबा काय याच्यामध्ये? आता बटाट्याचे फ्राईज जर तेलात तळलेले असतील, मैदा तेलात तळायला असेल, तर काय होत असेल? पोटाला पचन करायचे त्या गोष्टी सगळ्या. आणि अन्न पचन करायला शरीरातले लिव्हर वेगळे ऍसिड सोडतंय, आपलं पॅनक्रियास इन्सुलिन सोडतंय, बरेचसे गोष्टी इन्व्हॉल्व होतात ते पोट पचायला. एक कार निघायला ना 1000 एम्प्लॉई काम करतात. किती एम्प्लॉई? एक जेवण टाकलेलं ते पचवायला आणि ते सगळीकडे पावसायला तुमची पूर्ण बॉडी काम करत असते. येते लक्षात? येस. मग मॉडर्न फर्टिलायझर डू नॉट सप्लाय इनफ ट्रेस एलिमेंट इन ग्रेन, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. म्हणजे अन्नधान्य आहे, फळ आहेत, भाजीपाला आहे ना, त्याच्यामध्ये प्रॉपरली न्यूट्रिशन सप्लाय नाही होऊ राहील. मॉडर्न जे फर्टिलायझर आहे, मग याच्यामध्ये बघा काय सांगितले, भविष्य के डॉक्टर अब मानव को दवाओं के साथ इलाज नहीं करेंगे, बल्कि पोषण के साथ बीमारी का इलाज और रोकथाम करेंगे. हे कोण म्हणतंय? थॉमस एडिसन. समजतंय का?
म्हणजे जर लोकांना नीट व्हायचं असेल तर एकच पर्याय आहे की चांगलं आहार देणं त्यांना गरजेचं. बघा आज नेचरोकेअर थेरपी चालू झाल्यात, वेगवेगळे नेचर ट्रीटमेंट चालू झाल्यात, 5-5, 8-8, 10-10 दिवस लोकांना नीट करतात. तिथं त्यांचं काय करतात बरं, त्यांचा आहार बदलून सांगतात. तेल देत नाही, मीठ देत नाही, तिखट देत नाही आणि मस्त पैकी बॉडीतलं घाण साफ करतात. पण माणूस तिथून आला रे आला पुन्हा चालू होतो खायला. आलं की लक्षात? म्हणजे रूट लागत नाहीये. मग मला असं वाटतं माणूस बदलणार नाहीये, त्याला सप्लिमेंटची फार गरज. बघा याच्यावर पुस्तक येतं न्यूट्रिशन सप्लिमेंट बद्दल, मेकिंग शेल्स ऑफ विटामिन अँड मिनरल्स. वर सॅटेलाइट नासातले वर जाणारे लोक आहे ना सप्लिमेंट विटामिन मिनरल्स खातात. मग आपल्या सोबत सनेजचे प्रोडक्शन, सनेजसाठी जोरदार टाळायला पाहिजे की सनेज एवढे सुंदर आयुर्वेदिक प्रोडक्ट आपल्याला घेऊन आले. तर मग सनेजचेच प्रोडक्ट का, मागच्या 12 वर्ष प्लस सनेजला प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगचा अनुभव आहे. मग कुठलंही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होताना कमीत कमी त्याच्यावर 3 महिने 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष त्याच्यात रिसर्च केलं जातं. सायंटिस्ट आणि डॉक्टरची टीम आहे. मग तो जे प्रोडक्ट फायनल होतात ना तर ते गव्हर्नमेंट जीएमपी सर्टिफिकेट आपल्याला, गव्हर्नमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि आयएसओ स्टँडर्ड. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर गव्हर्नमेंटचे ज्या प्रोसेस आहेत आयुर्वेदिक आणि फूड सप्लिमेंट प्रोडक्ट बनवण्यासाठी हे फॉलो केला आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जर बघितला तर क्वालिटी डिपार्टमेंट आहेत, लॅब्स आहेत, याच्यावर वेगवेगळ्या टेस्ट होतात, हे प्रोडक्ट यूज होतात आणि मग आपल्यापर्यंत येतात. त्याच्यामुळे याच्यावर सगळे R&D केलेले असतात. कारण की कुठलंही प्रोडक्ट बनवण्याच्या पाठीमागं गव्हर्नमेंटचे रेग्युलेटरी डिपार्टमेंट आहेत आयुर्वेदीमध्ये, फूडमध्ये. त्यांचे अप्रुव्हल भेटल्याशिवाय तिथून चेक केल्याशिवाय प्रोडक्ट निघत नाही. आणि कंपनी याच्यावर क्वालिटी कंट्रोल टीम आहे, रिसर्च डेव्हलपमेंट टीम, जी रेग्युलरली आपल्या प्रोडक्टवर वाच ठेवते. येते लक्षात? त्यानंतर जर बघितलं तर आपले सगळे प्रोडक्ट सनेज आणि सह्याद्री आयुर्वेदिक याच्यामध्ये जॉईंट व्हेंचरने प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केले जातात. ऑल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग इन जॉईंट व्हेंचर विथ सनेज एमकेटी अँड सह्याद्री आयुर्वेदिक प्रायव्हेट लिमिटेड. मग याच्यामध्ये जर बघितलं तर कंपनी ऑल प्रोडक्ट रिझल्ट प्रूव्हन इन ऑल ओव्हर इंडिया मार्केट. कंपनी डायबो सुद्धा प्रोडक्ट ऑन सेकंड स्टेज फॉर क्लिनिकल ट्रायल. म्हणजे काय, शेकडो हजारो रिझल्ट तयार केले. आज ह्या स्क्रीनवर मी जर म्हणलं रिझल्ट सांगायचे तर मला वाटतंय 3-4 दिवस सेशन घ्यावं लागेल सगळ्याचे रिझल्ट ऐकायला. काय वाटतं सर? बरोबर सर. राईट आहे, 100%. कोणाला माहिती आहे बाबा सनीचे लय खतरनाक रिझल्ट आहेत. बाकी कोणी बघितलेत, कोणी ऐकलेत, व्हिडिओ मध्ये पाहिले असतील, इमेज मध्ये पाहिले असतील, पाहिले सगळ्यांनी. तर मग मला दुसरी गोष्ट, आपलं डायबोसुदाचं प्रोडक्ट जे क्लिनिकल ट्रायल साठी पण कंपनीने पुढे केलंय. जे क्लिनिकल ट्रायल झाल्यावर सगळ्याला म्हणजे अप्रुव्हल होतं. क्लिनिकल ट्रायल म्हणल्यानंतर गव्हर्नमेंटच ते प्रमोट करतं प्रोडक्ट. याच्यासाठी आपण जर जाऊ राहिलो तर इमॅजिन करा की सनेचे प्रोडक्ट कसे बनले असतील, कसे बनत असतील. तर याच्यावरती फार कंपनी केअर करते. त्याच्यामुळे विदाऊट टेन्शन, विदाऊट हेड्या आपण, आपली पत्नी, आपले मुलं, आपले आई बाप आणि ह्या बिझनेस सोबत शेअरिंगचा बिझनेस आपण केला पाहिजे. आहे का तयारी सगळ्यांची? तर सनेज फूड सप्लिमेंटची गरज आहे. मला तर कळतं बाबा या गोळ्या औषध नाहीये, हे सप्लिमेंट आहे, जेवण आहे. बघा एक व्हिडिओ ऐकून तुम्हाला. हे मैं शिल्पा तोड़मल फ्रॉम सनेज. जिस दिन मुझे पता चला कि प्रॉपर्ली प्रोटीन नहीं मिल रहा है बॉडी को, प्रॉपर्ली जो बैलेंस डाइट होना चाहिए जिसके अंदर कार्बोहाइड्रेट हो, फाइबर्स हो, उसके अंदर फैट्स हो, उसके अंदर जो भी अलग अलग विटामिन हो, मिनरल्स हो, वो मिसिंग होने की वजह से बॉडी के अंदर जो हमारे सेल्स क्रिएट होते हैं उस वजह से जो टिश्यू, ऑर्गन सिस्टम और बॉडी के अंदर जो कॉम्प्लिकेटेड आ रहे हैं, तो इस वजह से हर घर में डॉक्टर की फाइल और बहुत सारा कमाया हुआ पैसा हेल्थ के अंदर जाता है. जब मुझे पता चला तब मैंने मेरे बॉडी के अंदर जो भी शॉर्टेज था उसको न्यूट्रिशन सप्लीमेंट के थ्रू देना स्टार्ट किया. और पिछले मैं 7 से 8 साल से न्यूट्रिशन खा रहा हूँ. कितने साल से? 7 to 8 ईयर्स से. न्यूट्रिशन खाने का एक ही रीजन है कि मुझे ये पता चला कि बॉडी के अंदर अगर खाने का शॉर्टफॉल होता है, जैसे हम लोग EMI पे नहीं करते तो एक लायबिलिटी क्रिएट होती है, ऐसे ही बॉडी की लोन क्रिएट हो रहा है. इस वजह से हमारे ये प्रॉब्लम है क्योंकि फूड पोल्यूशन, एयर पोल्यूशन, वाटर पोल्यूशन का प्रॉब्लम है. तो मैंने बदलाव किया. सनेज का 21 गुना 12 बेरीज 30 बेरीज का 21 गुना प्रोडक्ट्स है कि मैं पिछले 22 महीने में सुबह उठते ही वार्म वाटर से 25-30 ml मैं ये प्रोडक्ट यूज कर रहा हूँ. उसके बाद जिस दिन मुझे लगता है कि मेरा रात को खाना बहुत हेवी हुआ है, ये प्रोडक्ट के बाद आधे पौन घंटे के बाद मैं ये प्रोडक्ट लेता हूँ. और जब कभी लगता है खाना शाम को भी इशू हुआ है कुछ बॉडी के अंदर,
तो मैं एलोवेरा ट्रिपला लेता हूँ, ये बॉडी की गंदगी साफ करता है। उसके बाद अगर देखेंगे तो जो अकाई सोना जो बेरीज का प्रोडक्ट दिखा है ये मेरी बॉडी के अंदर एंटीऑक्सीडेंट है। उसके बाद जब मैं ब्रेकफास्ट करता हूँ, ब्रेकफास्ट के अंदर मुझे ये पता चलता है जो भी मैं खा रहा हूँ उसके अंदर मुझे प्रॉपर्ली प्रोटीन आया है क्या, प्रॉपर्ली फाइबर कार्बोहाइड्रेट सब कुछ मिल रहा है क्या। अगर मुझे लगता है कि कुछ मिसिंग हो रहा है तो मैं उसका रिप्लेसमेंट, ये देखिए ये स्पिरुलिना, मोरिंगो, एक गार्लिक, बहुत इंपॉर्टेंट प्रोडक्ट है ये। और आप बिलीव करिए पिछले 7 से 8 साल से ये मैं न्यूट्रिशन पे यूज कर रहा हूँ। उसके बाद अगर देखेंगे मुझे जॉइंट पेन का बहुत बड़ा इशू था, मैं इसका 3 मंथ का ये ग्लूकोजामाइन का कोर्स करता हूँ, मुझे बहुत बढ़िया फील होता है क्योंकि कैल्शियम को शॉर्ट कवर करता है। ये नीम टैबलेट भी बॉडी के लिए बहुत जरूरी है। उसके बाद ये सिबक्सन जो हमारे पीएम है उन्होंने भी रिकमेंड किया है। उसके बाद ये कुरकुमिन हल्दी का प्रोडक्ट है और ये हमारा कैनोडामा का बॉडी के अंदर गंदगी साफ करने के लिए। ये सभी टैबलेट कैप्सूल पे ऑलमोस्ट 8-10 टैबलेट कैप्सूल इकट्ठा खाता हूँ और पिछले 7 साल से खा रहा हूँ। क्यों खा रहा हूँ? क्योंकि मुझे पता चला कि बॉडी के अंदर बहुत शॉर्टफॉल है। उसके बाद जब ब्रेकफास्ट के बाद मुझे लगता है मुझे प्रोटीन नहीं गया है तो मैं वार्म वाटर करके वाटर के साथ वैनिला फ्लेवर का प्रोटीन लेता हूँ या कभी कभी मिल्क के डालकर लेता हूँ ताकि मेरा प्रॉपर डाइट बॉडी को मिलना चाहिए। उसके बाद जब मुझे टी पीने का मन होता है तो मिल्क का टी अवॉइड किया है। ये हमारा ग्रीन ब्लिच टी यूज करता हूँ, कभी कभी वो एक हर्ब वाला टी यूज करता हूँ, उसके अंदर हमारा ही जॉबरी बाउंड यूज करता हूँ। और हेल्थ इज वेल्थ। मेरा बच्चा ये पीडिया सत्व यूज करना है। उसके बाद उसके हेल्थ का केयर मुझे रखना जरूरी है। उसको मैं चुनना मोरिंगो खिलाता हूँ। उसके बाद अगर देखेंगे तो मेरी मिसेस शतावरी और ये नारी प्रिया के साथ बाकी ये प्रोटीन्स, उसके बाद ये हमारे लिक्विड के प्रोडक्ट यूज करती है। उसके बाद अगर देखेंगे तो जब कभी पेन का इशू होता है तो ये पेन रिलेटेड प्रोडक्ट हम लोग यूज करते हैं। कभी कप के इशू होते हैं तो कप रिलेटेड हम लोग यूज करते हैं। कभी तुलसी ड्रॉप जो पानी के अंदर इसका डेमो होता है, थर्मोकोल जलाया जाता है तो पानी में रेगुलर पीने वाले पानी में हम लोग डाल के यूज करते हैं। वेदामृत लिक्विड है, इसके अंदर बहुत सारे हर्ब है। ये 2-4 लिक्विड पानी में डालकर करोगे तो बॉडी के अंदर पूरा प्रोटेक्टेड फील कर पाओगे। उसके बाद अगर देखेंगे तो ये नश्य ड्रॉप है, जैसा घी नश्य हम लोग करते हैं ना, इसके अंदर लिक्विड, इसके अंदर इंफॉर्मेशन देखोगे तो पता चलेगा इसके अंदर की कोई भी कॉम्प्लिकेटेड है घी नश्य से सॉल्व होते हैं। मुझे तो बहुत अच्छा लग रहा है क्योंकि मुझे जीना है। हेल्थ इज वेल्थ। 100 साल जीने वाले लोग 60-70 में आए। प्रोडक्ट बहुत अच्छे और प्रोडक्ट मैं यूज क्यों कर रहा हूँ? बहुत अच्छी क्वालिटी, कुछ मुझे डिस्काउंट भी मिला, कुछ कैशबैक भी बोनस मिला, इस वजह से मैं प्रोडक्ट यूज कर रहा हूँ। आप भी, आपके बच्चे हो, आपकी फैमिली हो और आपके माँ बाप हो, नेक्स्ट मेरे परिवार, मेरे वाइफ हो, मेरा बच्चा हो, मेरे माँ बाप हो, मेरा भाई हो, इसके 22 महीने से ये सभी प्रोडक्ट यूज कर रहे हो और पिछले 7-7.5 साल से मैं न्यूट्रिशन कंज्यूम कर रहा हूँ। सो आपकी भी बॉडी को जरूरत है, आपके बच्चे की बॉडी को जरूरत है, आपके पत्नी या पति की या माँ बाप या इंडिया के हर लोगों के न्यूट्रिशन की जरूरत है। सो बहुत अच्छे प्रोडक्ट्स है। डोंट मिस चांस। हेल्थ, वेल्थ एंड हैप्पीनेस। अशोक तोरमल फ्रॉम सनेज। और मैं हर दिन पिछले 7-8 साल से न्यूट्रिशन कंज्यूम कर रहा हूँ क्योंकि मुझे है कि मैं जो भी ब्रेकफास्ट, डिनर, लंच कर रहा हूँ, जो भी खा रहा हूँ उसके अंदर से मुझे बॉडी को प्रॉपर्ली बैलेंस न्यूट्रिशन नहीं मिलता। इसलिए मैं पिछले 22 महीने से सनेज का एंटीऑक्सीडेंट जो 30 बेरीज का अर्क है वो वार्म वाटर में 25 है। ब्रेकफास्ट करने के बाद मैं लेता हूँ ये वैनिला फ्लेवर का प्रोटीन वार्म वाटर के साथ। और उसके बाद अभी मैं ले रहा हूँ ऑलमोस्ट 12 टाइप्स ऑफ कैप्सूल एंड टैबलेट्स। ये न्यूट्रिशन सप्लीमेंट है, बहुत इंपॉर्टेंट है हेल्थ के लिए। और मैं पिछले 6-7 साल से न्यूट्रिशन कर रहा हूँ। आप भी करिए, हेल्दी रहिए। देखिए विश यू हेल्थ, वेल्थ एंड हैप्पीनेस। कसं वाटलं हे आज हे सगळं प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे। आज मला रनिंग ऑलमोस्ट जर बघितलं तर आता 37 वर्ष संपन्न, 38 रनिंग असेल तरी पण हेल्थ नुसती बाहेरून मॅटर नाही करत, तुम्हाला आतून पण तुमच्या ऑर्गनची हेल्थ, तुमच्या शरीराची सिस्टमची हेल्थ पण स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे। मी मागच्या 7-8 वर्षापासून न्यूट्रिशन खाल्लं, 11-12 लाखाचे प्रोडक्ट खाल्ले, सनीचे प्रोडक्ट, वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट खाल्ले, मी कस्टमर होतो।
इमॅजिन करा, मला एक जणांनी समजवलं आणि त्याच्याकडून मी 8-10 लाखाचे प्रोडक्ट खाल्ले. इमॅजिन करा तुम्हाला पण असे कस्टमर भेटतील जर प्रॉपरली तुम्ही समजवलं. त्यांनी मला 1.5 तास हेल्प समजून सांगितले होते, 1.5 तास. त्यानंतर माझ्या मनात एक फेअर क्रिएट झाला. आज माझा मुलगा असेल, माझी बायको असेल, माझे घरचे लोक असतील, ऑलमोस्ट जर बघितलं तर 5-7% पण डॉक्टरकडे जावं लागत नाही. जेव्हापासून मला नॉलेज आलं हेल्थ रिलेटेड, मला कळलं काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, सप्लिमेंटला कुठल्या पाहिजे, फायबर काय आहे, न्यूट्रिशन काय आहे, प्रोटीन्स काय आहे, खातोय त्या गोष्टी बघितणं गरजेचं आहे. जसं एखाद्या कारमध्ये ती पेट्रोलवर चालते, पण तुम्ही टाकलं रॉकेल, टाकलं डिझेल चालेल का, टाकलं पाणी चालेल का? नाही. जसं की गाडी चालवताना पेट्रोलच्या टाकीमध्ये पेट्रोलच टाकलं पाहिजे, नॉलेज असतं. तसं आपल्या शरीरामध्ये आपल्या पत्नी, आपल्या नवरा, आपले मुलं, आई बापाच्या शरीरामध्ये काय टाकणं गरजेचं आहे, काय नाही टाकणं याचं पण नॉलेज येणं गरजेचं आहे. काय वाटतं? येस सर. येणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर सनेजकडे आपल्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या सिरीजचे प्रोडक्ट्स आहेत, सगळा ब्रँड आहे. याच्यामध्ये बघा, मला असं वाटतं की सगळ्यांनी सकाळी सकाळी उठून आकाश सोना घेतलं पाहिजे. तुमचे बायको, नवरा, आई, वडील सगळ्यांनी परिवारात आकाश सोना कंपल्सरी घेतलं पाहिजे. ज्यांना हेल्थ रिलेटेड इश्यू आहेत त्यांनी सकाळ संध्याकाळ घ्यावं. आकाश सोना जेव्हा तुमच्या 8-10-12 तास तुमचं शरीर उपाशी आहे आणि तुम्ही वॉर्म वॉटर सोबत आकाश सोना देतात ना, जे सेल्स डॅमेजेस होते ना मग अशी फ्री रॅडिकल व्हिडिओमध्ये अँटीऑक्सिडंट मध्ये जाऊन तिथं पोहोचतं डायरेक्ट आकाश सोना. हे फळाचा अर्क आहे, अर्क. इमॅजिन करा की फळाचा अर्क. आणि काय होतं माहितीये का, फळाचा अर्क जेव्हा आपल्या पोटात जातो ना, बॉडीत सगळीकडे स्प्रेड होतो आणि सगळी घाण बिन काढून ना बॉडीला क्लीन करण्याचा प्रयत्न केला जातो. जे पण टॉक्सिन आतली घाण आहे ना ती तुमच्या युरिन वाटे किंवा टॉयलेट वॉटर काढून टाकण्याचं काम करतं. तर मला असं वाटतं हे जे आपले आकाश सोनाचं प्रोडक्ट असेल, ॲलोवेराचं प्रोडक्ट असेल, नंतर आपले प्रोटीन्स असतील, पिढ्या सत्व, नारी प्रिया, आपल्या कॅप्सूल, आपल्या टॅबलेट्स, आपले चहा असतील, किंवा सगळे प्रोडक्ट आपल्या घरी रोज वापरणं गरजेचं आहे. रोज ह्या आपल्या ब्रँडचे प्रोडक्ट सोडून आपण कुठलेच प्रोडक्ट वापरू नाही शकलो पाहिजे. या कॅप्सूल टॅबलेट आहेत, कोर्स करायचे 3-3, 4-4 महिन्याचे कोर्स कंटिन्यू घ्या. मोरिंगा स्पिरुलिना कंटिन्यू घेऊ शकता तुम्ही. मोरिंगा स्पिरुलिना गार्लिक ह्या 3 टॅबलेट, मोरिंगा स्पिरुलिना गार्लिक ह्या टॅबलेट हेल्दी माणसाने कंटिन्यू घ्या. आणि त्यानंतर तुम्ही बाकीच्या टॅबलेटचा 3-3, 4-4 महिन्याचा कोर्सच केला पाहिजे. माझ्या घरी सगळे कॅप्सूल टॅबलेट आहेत. माझ्या घरी पूर्णपणे मी जर बाहेर कुठं गेलो तर एक पिशवीच असतील, लिक्विड टाकायचं, टॅबलेट टाकायच्या आणि प्रोटीन पण डब्यात घेऊन जात असतो मी. का? इमॅजिन करा ना, तुमच्या बॉडीला पाहिजे ते देणं गरजेचं आहे का नाही. जसं ऑइल देतात तुम्ही, पेट्रोल देतात, डिझेल देतात, क्लिनिंग करतात, ग्लास साफ करतात, तसं आपल्या शरीराला पण साफ करणं गरजेचं. या कॅप्सूल टॅबलेट्स हेल्दी माणसाबद्दल बोलतोय मी, अजून अनहेल्दी माणसाला नाही बोलू राहिलो. हे सगळं जे बोलणं चाललंय, तुम्हाला वाटतं का मला आजार आहे काही? अरे आजारी नाही पडायचं म्हणून मी हे न्यूट्रिशन घेऊन राहिलोय. इन्शुरन्स कशासाठी काढतात? ऍक्सिडेंट झाल्यानंतर नीट व्हावं म्हणून. मेडिक्लेम का काढतात? मी काय म्हणतो, शरीराची काळजी घ्या ना आपण, का नाही काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे वेट मॅनेजमेंटचं प्रोडक्ट आहे, एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे, पण त्याच्या सोबत तुम्ही समोरच्या व्यक्तीला काय खायचंय नाही खायचं, एक्सरसाइज करायची, त्याचा आहार, त्याची थिंकिंग बदलणं गरजेचं आहे. वेटचं प्रोडक्ट विकताना, मेडोलाइट प्रोडक्ट विकताना त्या शरीरात ते वजन वाढले, त्याच्यामुळे किती बँड वाजू शकते हे जर तुम्ही व्यवस्थित इमेज मध्ये समजून सांगितलं तर माणूस सुधरलं की नाही सुधरत. सगळ्याला माहिती आहे काय केल्याने काय होऊ शकतं, पण लोक सिरियसली करत नाहीयेत, कारण की त्यांना त्याचा सिरियसनेस येत नाहीये. एक तर माणसाला भीतीमध्ये करतो काम, किंवा माणूस एकदा स्वप्नासाठी काम करतो. मग समोरच्या माणसाला जोपर्यंत तुम्ही क्लिअर एक्सप्लेन नाही करत, मस्त पैकी 70, 80, 90 किलोचं शरीर आहे, त्याच्यात 2-3 घोट लिक्विड आपण पोटात टाकतो आणि 2 दिवसांनी काट्यावर जाऊन उभं राहतो, त्याने किती वजन झालंय काय होणार सांगा मला. थोडासा संबंध गरजेचं आहे. जो प्रॉब्लेम 8, 10, 15, 20 वर्षापासून बॉडीमध्ये रट लावून बसलाय, मस्त पैकी तुम्ही 10-20 दिवसात त्याला सॉल्व्ह करू शकता का? नाही करू शकत. हे आयुर्वेदिक प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे. डायगो सुद्धा आपलं प्रोडक्ट आहे, वेट मॅनेजमेंट प्रोडक्ट आहे, सेक्शुअल संदर्भात प्रोडक्ट आहेत, आपले बाकीचे वेगळ्या वेगळ्या लेवलचे प्रोडक्ट्स आहेत. हे सगळे प्रोडक्ट हायर लेवलचा काम आहे. आणि आपण कॅप्सूल फॉर्म मध्ये नाही, आपण टॅबलेट फॉर्म मध्ये प्रोडक्ट देऊ राहिलो. टॅबलेट फॉर्म मध्ये हे सगळं आयुर्वेदिक, हे प्युअर एसेन्स हे प्रोडक्ट, हे तुम्ही जे खाताय ना हे प्युअर जाऊ राहिले बॉडीला. नेक्स्ट जर बघितलं तर घराघरात पैशाचा विचार करू नका, सैंधव मीठ, शेंगदाणा तेल आणि आपलं जागरी पावडर यूज कंपल्सरी करा. तुम्हाला वाटलं शेंगदाण्यासोबत आणखीन एखादं ऑइल करायचं तर ते सपोर्ट ठेवा तुम्हाला, पण मला असं वाटतं आपले 3 प्रोडक्ट कंटिन्यू यूज झाले पाहिजे. हे शत्रू आहे, तुम्हाला असं वाटत नाही का? साखर बंद करून टाका,
गुळची सवय लावा, तेल ही सवय लावा. आपलं प्युअर तेल आहे. कसं आहे, डीपी प्राइस किती आहे तुषार सर आपल्या तेलाची? कोणाला माहिती आहे डीपी प्राइस? सविता मॅडम अनम्यूट करून बोला, आवाज नाही येत तुमचा. मॅडम अनम्यूट नाही होत का? सविता मॅडम होस्ट आहेत का? पण तेलाची डीपी प्राइस किती आहे माहित नाही कुणालाच. डीपी प्राइसच बघत नाही वाटते लोक. 350 रुपये 350 रुपये डीपी प्राइस आहे. आज मला सांगा, प्युअर आपण शेंगदाणा ऑइल देऊ राहिलो, प्युअर शेंगदाणा ऑइल. आज बघा, गुळ, जागरी पावडर, हे ऑइल हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे 3 चा आहे, एक प्रीमियम, एक मसाला टी आणि ग्रीन रिच टी. हे टी कंपल्सरी मला वाटते. मसाला टी तर लय जबरदस्त वाटतो. मी 250-300 रुपये पावशेरची टी बघितलं तो मॉल मध्ये, 250-300 रुपये पावशेर. नेक्स्ट बघितलं तर हे मसाले आयटम असतील. बिस्किट खाल्ले का? बिस्किट सुंदर बिस्किट आहे सगळे आपण. ग्रॅन्युअल्स, त्याच्यामध्ये जर बघितलं काय म्हणतो तो त्याला, ग्रॅनोला म्हणतोय मी. तर ग्रॅनोला हे दुधात टाकून लय जबरदस्त लागतं. कोणी कोणी युज केलंय, खाल्लंय का? एकदम जबरदस्त ड्राय फ्रूट वगैरे मिक्स फ्रूट याच्यामध्ये टाकलं गेलंय. बाकीचे मसाले असतील, बाकीचे सगळे प्रोडक्ट. त्यानंतर तेल आहे आपलं, जे आपण केसाला लावू शकतो आणि खाऊ शकतो, नारियल तेल आहे आपले. त्यानंतर आपले कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहेत. हे सगळे प्रोडक्ट्स मला असं वाटत नाही की याची ट्रेनिंग द्यायला पाहिजे. आपला बिझनेस आहे, माझा बिझनेस आहे, माझा धंदा आहे. ते प्रोडक्ट मी वापरले पाहिजे की नाही पाहिजेत? पाहिजे. त्यानंतर आपले हे प्रोडक्ट्स असतील, सगळे प्रोडक्ट, सगळ्या प्रोडक्ट सोबत आपल्याला बिझनेस करायचा आहे. नाही तर नुसतंच आपल्याकडे प्रोडक्ट आहेत जवळपास 200-250 आणि आकाश सोनाच घेऊन फिरतात. दिसते एकच आकाश सोना. कुणी भेटला का आकाश सोना, आकाश सोना, आकाश सोना. अरे बाबा, बाकीचं प्रोटीन आहे आपल्याकडे, टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे, वेगवेगळे कंटेंट आहेत सगळ्या प्रोडक्टचे. तर मला असं वाटतं सगळ्या कॅटेगरीमध्ये आपण बिझनेस केला पाहिजे. काय वाटतं? सपोर्टिंग सगळा. तर तुम्हाला प्रोडक्ट विकायचंय की मोठा टर्नओव्हर पाहिजे का मोठा पैसा पाहिजे? काय पाहिजे? प्रोडक्ट मोठा टर्नओव्हर, मोठा पैसा पाहिजे की नाही पाहिजे सगळ्यांना? जर मोठा पैसा, मोठा टर्नओव्हर पाहिजे असेल तर हे काम करता करता याच्या पाठीमागं टर्नओव्हर, याच्या पाठीमागं पैसा पण बघितला पाहिजे, बिझनेस पण बघितला पाहिजे. तर हे ब्युटीचे प्रोडक्ट आहेत, हे होम केअरचे प्रोडक्ट्स आहेत. सरांनी आता ऍग्रिकल्चर बद्दल समजवलं. ऍग्रिकल्चर मध्ये पण डीप फार मोठ्या लेवलला काम होणार आहे. हे सगळे प्रोडक्ट्स आहेत सगळे. त्यानंतर कंपनीचे एक ब्रोशर पण येऊ राहिले 4 पेजेसचं. म्हणजे याच्यामध्ये हे अशा टाईपचं ब्रोशर आहे ज्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स लोकांना कळून जातील. हेल्थ मध्ये असतील, फूड प्रोडक्ट्स असतील, पर्सनल केअरचे प्रोडक्ट असतील, ब्युटीचे असतील आणि होम केअरचे प्रोडक्ट्स असतील. तर याच्यामध्ये यूज डेली फूड सप्लिमेंट.